जेते जगत जेते मारला गेलाय संप्रद अधिकारी इकडे पडलाव नैवेद्याला कमी किंवा तुच्छ लेखनावर कर्मला करताय समाज व्यक्ती हे छत्रपतीला सांभाळाय कारण ज्याने तुम्हा पांडवांचा आश्रम बंधन झाला मला माहित आहे की अनेक योद्धे त्याच्यात आहे पण अशा अनेक योद्ध्याची प्रतिकार करून केवळ क्षत्रिय साहेब वीराय पण तुला दाखवण्यासाठी आश्रम झालाय अभिमान वाटू लागला आपल्या पुण्याला आणि जगात पेरावरचा सावग होता हा निसर्गाचा नियम मान दिल्यानं मान मिळतो देवा दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करणं एका शून्य व्यक्तीचं उचित कर्तव्य होते का आम्ही सुद्धा आपलं कर्तव्य आम्ही आमचं कर्तव्य जाणून आपलं मी कौतुक केलं ते कार्य तुमच्याकडे मी घडलं आम्ही अनुचिती मानत नाही पुन्हा यात्रेशिवाय देवा यांची मुक्तता झाल्याशिवाय आम्हाला पृथ्वी विजय करता येणार नाही म्हणूनच योग्य त्या वेळी त्यांची मुक्तता करून कमी कालावधीत आम्हाला उचित साध्य करायचे म्हणणार आश्वाची मुक्तता करायची नाही सगळ्यात ज्यांनी त्या पत्रिकेचा हवाला वाचूच्या राजा इंद्रवादला आश्रमबंधन केलं समर्थ आहे कारण ज्यांनी तो लेखात बोलत असेल तो योद्धा त्या योद्ध्याला तो बंधन करावं म्हणून बंधन केल्यावर त्याचे पराक्रम दिसले जात नाही तर त्यामुळे अनेक योद्धे उभे राहून त्याच्यात यशस्वी ठरण्यात योद्धा सिद्ध होणार आहे एकाच युद्ध केलं सहाय्य करण्यासाठी तो आलाय अर्थात येणारा प्रत्येक प्रतिस्पर्धाची पुन्हा माझ्या कर्तव्याशी तू निगडीत आहे त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या कर्तव्याशी निगडीत आहोत तर येणारा युद्ध पुढे आमच्या समोर असलंय त्याच्याशी प्राणप्रदान धर्म करावं आणि आश्वासची मुक्तता करून हा म्हणता ही राज्य मला जिंकायचं आहे आणि तेच आज निधीला आम्ही केलं देवा प्रथम सामोपचार करावा आणि समोरचा व्यक्ती एखादा ठेवी आणि साऱ्या प्रसंगाला सुसंग करावं प्रत्येक प्रसंगावर वाद करून विजय मी आज निधीला संपादन केलंय ते सत्यामध्ये उतरविलं तेव्हा अश्वमेध यांना साकारण्यास सुरुवात झाली या निर्धारावर प्रतिनिर्धार करणारा विषय की तो तुम्हाला बजावून सांगतोय अश्वाची मुक्तता होत नाही आम्ही तुम्हाला लढणार नाही मग माझ्या प्रतिवादीवर इंद्रवाद समानार्थ आहे प्रयत्नांची बलात्कार करून माझं प्रयास करून भगीरथ प्रीताला बुद्धावर मात करण्यास शक्य नाही हे तर मुखांना नसतील या पुण्यामध्ये होणाऱ्या युद्धात कोणी आपल्या मुखातील जाता साकार करण्याच्या प्रत्येक सणासाठी स्वीकारलं तुला मग तेच आव्हान स्वीकारून आम्ही सुद्धा सुसज्ज देवा द्वंद्व जर का पुकारायचा असेल तरी बाजूला तुम्ही वाटताय यानंतर द्वंद्व
देवाच्या मुक्त झाला नव्हते काय होणार आहे एका दिवशी अरे बरोबर सांगतोय घालून एवढं केलं आता त्या मुखार जाऊ नये याच्यासाठी मी तुला सांगतोय पांडवांचा या दिनाच्या भेटायचा नदीच्या प्रतिकार करण्याकरता तू सज्ज व्हा आणि ब्रह्मदेवी तुमचा सर्वनाश केला एवढा सामर्थ्य देवी समाजराजा इंद्र भागत आहे आणि ब्रह्मदेव तुमचा आवाज राजा इंद्र भागत स्वीकारलाय तू सांगतोय पण जोपर्यंत ते हनुमान आणि पाहत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायला दिलं नाही आणि ते हनुमान ठेवण्यासाठीच तुमची वागणी आपण करत आहोत Devam
होत होता. पण डाव साधला रे कधी. काय? एक कळवय. पांडवांनी डाव साधला. काय बाजूला माझ्या नाही ना खरं माझा. आणि म्हणूनच त्या युद्धातून मला मागं फिरावं लागलं. आणि तेव्हा तावसे काय एक फिरायला गेला असा. म्हणजे माझा परमेश्वर. कारण मी काय केव्हा येतो आणि काय माझ्या जीवनात करते हे सांगता येणार नाही. चंद्रभानू, पांडव म्हणजे माझे कोण आहे हे सारा विश्वाला ज्ञान आहे. पण फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. कारण तू मला लाडका आहे आणि या माझ्या लाडक्यासाठी काही पांडवांची झुंड नाही. पण तुझा उपाय मला एक साक्षात आहे. तुला धन्यवाद देतोय. त्या क्षत्रिय शिवराज तुझा जन्म झालाय. आता त्या क्षत्रियाचा कोण उद्धार करण्यासाठी क्षत्रियाचा बीज या विश्वात आवाज नावाच्या धरी घेतला. म्हणूनच माझा भक्त म्हणून या विश्वात तुझ्या नावाची कीर्ती होईल असा मंगळा केला.
आजीलाच घेतलं. मग त्या पांडवांचा शेवट फळाय. तुमचा नातं ते कोणतं? अर्थात तुझा आणि माझा नाता विचारशील तर तू माझा नातू आहेस. मी तुझा आजोबा आहे. पांडवांसाठी मी काय काय केलंय हे तुझ्या आजीने तुला पूर्वी सांगितलेलं नाही. म्हणून मला पुन्हा ती सांगायची गरज वाटत नाही. माझी एवढीच विनवणी आहे. अशी कोणती? नात्यानं तुम्ही जर का आमच्या आजोबा असाल तर आमच्या आजोबा पूर्वीचे की फक्त तुमचा पूर्वीचा? जरी मी मग दिलेलं नातं त्या नात्यामध्ये सारं निर्माण झालं याची वल्गना करण्याची गरज नाही. मग ती नातं तडदिशी पायदे तुम्ही तोडविला आणि एका भक्तासाठी अन्य दुसरं तिसरं शासन नव्हे. हे लक्षात ठेव. आज आजोबाला करावा. तू आता म्हटलास आम्ही पूर्वीचे की हा तुझा फक्त पूर्वीचा, माझा फक्त तुमच्यापेक्षा पूर्वीचा आहे. ऐकायचे आवाज. होय, माझा फक्त तुमच्या पूर्वीचा आहे. त्रेतायुगात विसावा राज करता जो सगर, त्या सगराच्या वेळी या माझ्या भक्ताला मी सहाय्य केलंय. म्हणूनच तुमच्या अगोदर माझं नातं याच्याशी आहे. तुम्ही म्हणालात की याच्याशी तुमचं पूर्वीचं नातं आहे. नात्याचा संबंध तुम्ही जोपासला. अर्थात पण हे जे कार्य चालू आहे हे कार्य गोपाल कृष्णाच्या आशीर्वादानं आणि व्यासांच्या मार्गदर्शनानुसार होत आहे. शाबास. मग ज्यानं या कार्याला बऱ्याच जणांनी अनुमती दिली आणि ते कार्य योग्य त्या रीतीला पार पडत असताना तुम्ही त्यांना सहकार्य का बरं करता? सगळे तू कारण ज्या देवाला इंद्रासाठी 10 दरबार गोळ्याचा निर्णय घेतला आणि 8व्या अवताराला अवतीर्ण झाला, मग त्या देवांच्या कार्यात तुम्ही सहभागी राहायला हवा होता. मग प्रथमतः तुम्हाला देवपूज्य की हा तुमचा भक्तपूज्य? देवाचा धन भक्तांनी घडवलेला आहे. म्हणून जो वैकुंठीचा आहे 8व्या अवतारी तुम्हाला सहाय्य करतोय आणि तो देव जर तुझ्यासारख्या भक्तांना पांडवांना सहाय्य करत असेल तर मी माझ्या भक्ताला का सहाय्य करू नये? मग आज जर का तुमचा भक्त तुम्हाला आठवीला असाय, यापूर्वी तुम्ही सुद्धा पांडवांच्या बाजूने लढला होता. कारण आम्हाला आजीनं कथन केलं. आता सहजासहजी तुमची माझी गाठभेट झाली म्हणून कुतूहलानं विचारतोय. मला कुठलाही गुंता निर्माण करायचा नाही. कारण माझी पितृदेवता कर्ण यांनी तुमचा काही कधी अपराध केला होता का? हे बाळा, कुठलाही गुंता जरी असला तर तो गुंता हलक्या हाताने कसा सोडवावा हा देवराज इंद्र योग्य कितीही गुंतागुंत असू दे, ती गुंतागुंत मी माझ्या परीनं माझ्या अधिकारात जे बसतंय त्याचा वापर करून सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ती तुम्ही सोडवावी आता निसर्गाचा नियमच झाला. कारण तुम्ही कुणी सर्वसामान्य नव्हे. बऱ्याच राजेश्वरांची दरबार तुमच्यावर अवलंबून आहे. विश्वात आधिपत्य करणारी देवता आणि मरत्मानव यात फरक आहे. आमचा अडचणीचा प्रश्न तुम्ही सोडविला यात मोठेपणा नव्हे, ते तुमचं कामच आहे. तुम्ही शंका काय ती फक्त विचारत जा. माझी शंकेचा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. कर्ण यांच्याकडून तुम्ही अक्षय कवच कुंडला ब्राह्मण वेशात जाऊन घेतली, काही त्यांचा अपराध होता का? मला एक सांग. ते घेण्यामागचं कारण आणि तुमचा अधिकार एवढंच मला ऐकायचं आहे. बऱ्याच जणांच्या मुखातून ऐकलं म्हणून कधी मी तुम्हाला दूषण दिली नाही व आताही मी तुम्हाला लावून टोचून बोललेलं नाही. आदर सत्कारानं मान सन्मानानं फक्त संभ्रमाचा तुमचा. हे बाळा, अरे ज्यानं जगाची लोकनिंदा स्वीकारली, ज्यानं जगाची निंदा स्वीकारली, तिथं तुझी लहान तोंडी तू मोठा घास घेतोय. बाळा, अजून घास घे. वळणाला जाऊ नको. मुळीच जाणार नाही. तुला फक्त एकच विचारतोय, कर्णाची कवच कुंडल मी मागून घेतली हा जर तुझा प्रश्न असेल तर मला आधी एक सांग, तू नेमका
बापाच्या बाजूने बोलतोय की काकाच्या बाजूने? वास्तविक हा प्रश्न तुम्ही विचारू नये, कारण सर्व दान शक्ती तुम्ही आहात. युद्ध समय मी नव्हतो. माझी पितृदेवता ज्यावेळी या रणांगणात लढली आम्ही नव्हतो, पण ते प्रकार तुम्ही तरी पाहिला. मग बाब या नात्याला त्यांच्या बाबतीत विचारतोय आणि आता मी काकाच्या बाजूने का उभा आहे हे तुम्हाला सांगायला हवं की नाही? काय म्हणतोय? आता तुम्ही म्हणाला हलका प्रश्न हलक्या हाताने सोडवा, मग जड हात लावू नका. मग ते दोन्ही हलक्या हाताने ते म्हणून जर का पूजेला तर देवाच्या मर्यादित देवाला लावा. आता हलके हात लावत नाही, आता फक्त गुदगुल्या करतो. जसं समोरच्या चाले आम्हाला चालण्याची सवय आहे, पण लक्षात ठेवा गवण्याचा पुत्र आहे मी. आडवळणाला बोलू नका, आडवळणाला बोलू नको. त्यासाठी तुम्ही कवच भाग घेतली. या प्रश्नाचं उत्तर नसेल तर पुढचं घेऊ. उत्तर देण्यासाठी तुम्हीच मला साऱ्या प्रश्नांची उत्तर देऊ म्हणून मी आशेनं विचारलं. निराशा करू नका. निराशा मुळीच करणार नाही. तुमच्या जवळ आशा करावी, अन्य कुठे जाऊ? तुमच्या ही योग्यता, ही माझी योग्यता. असा देव तुझ्या समोर आहे आणि त्या देवाचा पवित्र तो ओळख आहे म्हणून तो विश्वासघात होऊन येतो. मला माझ्या प्रश्नांचं फक्त उत्तर देऊ दे. आई मी तुझ्या बाबासाठी गेलो, तुझ्या बाबाकडे गेलो. कर्णाची कवच कुंडल, कवच आणि कुंडल जी अभेद्य होती, जी मांसल होती आणि त्या कवच कुंडलात कुणाही मानवाचा कवच कुंडलात केव्हाही जे मानवाचं अवयव आहे, जी पंचमहाभूताने बनलेला मानवाचा देह आहे, हा मानवाचा देह तर जाळला जातो. जाळला नसेल तर त्याची राख होते, पण त्या कर्णाच्या कवच आणि कुंडलात अमृताचा अंश होता आणि तो अमृताचा अंश एका सामान्य मानवाच्या कवच आणि कुंडलात होता आणि तो अंश हरण करण्यासाठी या देवेंद्राने कवच कुंडला मागून घेतलेली आहे. देवेंद्र महाराज, तुम्ही म्हणतात की माझे पितृदेवता सर्वसामान्य होते, असं कधी पुनश्च बोलू नका. ज्यानं स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही, औदार्याची देवता म्हणून भले भले वीर अजूनही त्यांचं नाव घेतात. तुम्ही येताच क्षणी मागचा पुढचा विचार केला नाही. ती कवच कुंडला असताना काळाची हिंमत स्पर्श करायची नव्हती, की त्याला क्षणार्धात यातना भोगून तुम्हाला दिली. हे असामान्य आधी होते. ऐक म्हणतोय, बापानं काय केलं हे मला सांगू नको. तू काय करतोय हे मला सांगू नको. फक्त मला शंका विचार. मी का हरण केली तर त्याच्यात अमृताचा अंश होता म्हणूनच हरण केली. याच्या पुढची तुझी शंका विचार. मग अमृताचा कुंभ जर का माझ्या पितृदेवतेच्या कवचात होता, आता तो त्यांनी मागून घेतला होता, तुम्ही देवतांनी देताना विचार करायला हवा होता. कुंभ नव्हे, अमृताचा अंश होता. अमृताचा अंश होता म्हणून जर का अमृताचा कुंभ नव्हे. तू काहीतरी बोलतोय. फक्त तुम्ही शंका विचारत जा. वरून वरून गिरटा घेऊ नको. फक्त मला तुझा प्रश्न विचार. तुझ्या प्रश्नाचं
काम केलेलं आहे. मग देवराज बोला. सूर्य देवांच्या कृपेनं ते तरी का त्यांना प्राप्त झालं होतं. मग त्यांच्या भक्तीत सुद्धा तेवढं काही तेज होतं. कारण तुम्ही जे आज जे काही मिळविला हे तुम्हाला फुकटचं मिळालं नाही, भक्ती प्रबल्यावर मिळविला. मग तेवढी समता माझ्या बापाला होती म्हणून त्यानं दिलं, त्यांची कृपा झाली. तुम्ही फुकटचा आणि विकतचा हे शब्द माझ्या समोर वापरू नकोस, कारण मी विश्वाचा देव आहे. म्हणूनच सांगतोय विश्वाच्या देवाला विश्वासाठी देत जावं. मी जसं बोलतोय तसं माझ्याशी बोलत जा. तुझ्या प्रत्येक शंकाचं निरसन मी करीन. हे तुम्ही बोलत आहात पण शंका दूर होत नाही. तेव्हा हे तुम्ही तुला बुद्धीचा प्रश्न आहे. ऐका, तुम्ही कवच कुंडला घेतला आणि कवच कुंडला घेतली केवळ पांडवांसाठी होय ना. कारण अधर्माच्या बाजूने राहून म्हणे माझ्या बापानं जर विजय मिळविला, तुम्ही म्हणाला जगात नको तो प्रसंग निर्माण झाला म्हणून पांडवांच्या बाजूसाठी केला. मग आज पांडवांना का मारायला निघाला? माझ्या बोलण्याचा गांभीर्य लक्षात आलं नाही. पांडवांच्या बाजूने अजून मी बोललोच नाही. मी फक्त प्रथमतः माझी शंका केली. आता जर ते तुम्ही बोललात आम्ही हलक्या हाताने सोडू म्हणून आशेने विनंती आहे. पुन्हा त्याच विषयावर पुन्हा काही शब्द वापरू नका. लक्षात ठेवा, फक्त मला शंका विचारत चला. तुमच्या प्रत्येक शंकेचं उत्तर मी देईन. तुमच्या शंकेचं निरसन मी करतोय. तुम्ही म्हणालात पांडवांच्या बाजूने उभा आहेत की बापाच्या वतीनं? बापाच्या वतीनं आम्हाला संभ्रम होता आणि पांडवांच्या बाजूने मी उभा आहे. यात तुम्हाला जर का काही शंका असेल तर आता मला शंका नाही. मला तुझ्याबद्दल मुळीच शंका नाही. तुझ्याबद्दल मला मुळीच शंका नाही. शंका तुम्ही करणार नाही. पाप सवाई बेटा जगत असतं हे बऱ्याच जणांना कळून चुकलेलं आहे. विश्वाचा अधिपती हे बरं जाणून असतो. त्याची जी बेटा दुधानं भाजली तो आता ताक पिताना सुद्धा फुंकून पिणार. तेव्हा तुम्ही जगाचं काय होत आहे हे सांभाळायला मी समर्थ आहे. जगाची दोरी मी हाती घेतली, तुला मग सांभाळला जर का तुम्ही समर्थ असाल तर देवाचं कार्य विस्कळीत का करता? तुम्ही आम्हाला सहकार्य करा, कारण तो देव आहे. तुमच्या अगोदर तो आहे, त्यानंतर तुम्ही. तुझ्या बरोबर बोलून मला विलंब झालाय आणि तुझ्याबरोबर बोलून मला माझं नाव टाकायचं नाही. आणि म्हणूनच हा देवेंद्र तुला आव्हान देतोय, तुला ललकारतोय. या माझ्या भक्ताच्या संरक्षणासाठी मी उभा आहे. मग देवराज ऐका, माझ्याशी म्हणजे संभाषण करून स्वतःच्या नावाला कुठंतरी डाग तुम्हाला लावायचा नाही. अहो तुम्ही देवतांचे अधिपती देवराज देवेंद्र यांचं दर्शन करू मी. अशा युद्धाशी आम्ही संभाषण का केलं? इतरत्र राजे यापूर्वी आम्हाला बरेच भेटले, परंतु आम्ही संभाषण केलं. काही जणांनी मोठमोठ्या वार्ता बी नाव खेळ आमच्या बरोबरच आहेत मागे. ऐका, मला बोलू द्या. मी तुमच्याशी संवाद जाणून बुजून साधला, कारण ही दुर्मिळ देवता आहे. पुनश्च भेटणार नाही. त्यांच्याशी संवाद साधून उद्या इतिहासात जर काही मी लावून टोचून बोललं तुमच्या समोर माझं नाव येणार. आणि ऐका, अधिपती असणारा व्यक्ती याच्याशी नवयुवक जिथं निर्भीड छातीनं बोलतोय, ज्याच्यावर वज्रासारखं एक शस्त्र आहे, अशाला घाबरून न जाता जिथं मी निर्भीड छातीनं विश्वाच्या अधिपतीशी बोलतो तिथं मी जिंकलो. आता पुढचा तुला पाठीला का म्हणू? तू माझं नाव सांगत का? भिऊ नकोस.
मी ऐकलं हाताला धरून अज्ञान असतात व आपल्यापेक्षा दुबळी असतात त्यांना पुढं घालण्याचा कारण ते जर का डोई जड झाले कुठं तरी पडले उचलायला बरं पडेल. आता तुमच्यासारखे वीर जर का पुढे निघाले मागचा मागे तिथं मोडून राहील. आनंद वाटतोय मला देवतांचा आधिपत्य करायला आग्रह करण्याकरिता माझ्याशी युद्ध करायला याच युद्धात मी जगेल व मरेल. मेलं तरी ख्याती कीर्ती आणि जिंकलं तरी ख्याती कीर्ती विकास असं आठवलं शेवटचा की या देवाकरवी माझा हात झाला तर मला स्वर्ग मिळेल. मी देव आहे तुला समजलाय. स्वर्ग म्हणाला नाही ख्याती कीर्ती आम्हाला जवळ याचा विषय पास होतोय. आनंदाचा पहिला मला नमस्कार कर. नमस्कार कर. ऐका नमस्कार मान सन्मान बाजारात विकत मिळत नाही मागुनी कुणी देत नाही. तेव्हा नमस्कारासाठी जी व्यक्ती पात्र असते त्याला नमस्कार व्यक्ती करतो. आल्या आल्या आम्ही सुद्धा तुम्हाला नमस्कार केला. मी तुम्हाला कोणता विचारला आता नमस्कार नमस्कार केला नाही तर तुला पुढचा जन्म कुठे घालावा हे मला
एवढा लाडका देवेंद्र महाराज आणि मी काही करेल. ज्या पांडवांसाठी आतापर्यंत तुम्ही आत्मघातकाचा प्रयत्न केला, त्याच पांडवांचा या पांडवांचा शेवट तुम्ही केला. या पांडवांच्या रक्षणार्थ चंद्र आगमन झाले. आपली सामाजिक कल्पना आणि म्हणूनच या द्वापार युगाची अवस्था अशी आहे की जे ज्ञानी आहेत ते गृहात बसलेले आहेत आणि जे अज्ञानी आहेत ते तोडवर करून घेत आहेत. म्हणून मला हे बदलायचं आहे. म्हणूनच तर म्हणतोय चिंता करू नकोस. एवढं माझ्यासाठी केलं आणि अशी वाटते त्या युद्धात घडलं काय? नाही म्हटलं तर युद्ध चालू असताना माझं बरंच सैन्य मारलं गेलेलं आहे. यांचं नको हे असेच राहू दे, कारण तिला पुढे तरी काय होणार ते आता संपलं जाणार आहे. त्यासाठी माझं सैन्य जिवंत करावं. अरे एवढा तुला चिंता करू नको. अरे चिंता करू नको. तुला सैन्याची चिंता करीन. तुला सैन्याची चिंता करीन. मारुती वा